रायगढ़ जिले में JSW स्टील लिमिटेड डोलवी के विस्तारीकरण प्रोजेक्ट को लेकर सियासी हलचल तेज हो गई है। शिवसेना शिंदे गुट ने इस प्रोजेक्ट को खुला समर्थन दिया है। जिलाध्यक्ष राजाभाई केनी ने कहा कि इस प्रोजेक्ट से पेड़, अलीबाग और रोहा जैसे इलाकों के स्थानीय शिक्षित युवाओं को रोजगार मिलेगा और आर्थिक विकास का मार्ग खुलेगा। हालांकि उन्होंने साफ चेतावनी भी दी कि अगर कंपनी ने प्रदूषण नियंत्रण और स्थानीयों को प्राथमिकता देने के वादे पूरे नहीं किए तो शिवसेना समर्थन वापस लेकर सड़कों पर उतरेगी। राजाभाई केनी ने यह भी कहा कि जो लोग इस प्रोजेक्ट का राजनीतिक विरोध कर रहे हैं और स्थानीय हितों को नुकसान पहुंचा रहे हैं, उन्हें जनसुनवाई में करारा जवाब दिया जाएगा। शिवसेना ने उद्योगपतियों से भी अपील की कि वे 100% न्याय, भूमिपुत्रों को रोजगार और किसानों के हकों का ध्यान रखें। JSW कंपनीची जी 22 ऑगस्टला जी जनसुनावणी आहे, त्या जनसुनावणी पेपर डिक्लेअर झाल्यानंतर त्यांच्या कंपनीमार्फत आमच्या या अलिबाग तालुक्यातील ज्या 10 किलोमीटरवर असणाऱ्या ज्या ग्रामपंचायती आहेत, त्या ग्रामपंचायतीमध्ये त्याही प्रत्येकाची जी कंपनीची माहिती तिथे बुकलेट काही प्रत्येक ग्रामपंचायतला दिलेलं आहे। अलिबाग तालुक्यामध्ये बाजूच्या रोहा तालुक्यातल्या पंचायतीने दिले, पेन तालुक्यातला दिला। त्याचा पूर्णपणे आम्ही अभ्यास करून एक JSW कंपनीच्या मॅनेजमेंट बरोबर आम्ही एक मीटिंग घेतली कंपनीच्या प्लांटमध्ये। आशिष चंद्रा साहेब होते, त्यावेळेला कॅप्टन रॉय होते आणि नारायण गोंगले होते, सुरेश कुमार होते, यांच्यावर आम्ही सविस्तर चर्चा केली। आम्ही त्यांना सांगितलं की जो प्रोजेक्ट येणार आहे त्याला आमचा पाठिंबा असणार आहे, परंतु तुम्ही त्या कंपनीमध्ये रोजगार निर्माण होणार आहे त्यावेळेला तो रोजगार तुम्ही कोणत्या प्रकारे रोजगार देणार आहात आणि कुठल्या लोकांना रोजगार देणार आहात। तर त्याही स्पष्ट भूमिकेत सांगितलं की आम्ही आता सुद्धा ह्या JSW कंपनीमध्ये 80% रोजगार हा स्थानिकांना दिलेला आहे आणि ह्या नवीन प्लांटमध्ये सुद्धा रोजगार देणार तो 80% स्थानिकांनाच दिला जाईल आणि त्यामुळेच आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने कंपनीला पाठिंबा देण्याचा त्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे। आणि शिवसेना काय, शिवसेना स्टाईल, जेव्हा शिवसेना रस्त्यावर उतरतो मग एखाद्या स्थानिकावर किंवा एखाद्या कंपनीत जर अन्याय होत असेल, मग तो कुठल्या प्रकारे अन्याय होत असेल तर त्यावेळेला शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरण्याची शिवसेनेची ताकद आहे। त्यामुळे आम्ही विरोधाला विरोध करणारी आमची शिवसेना संघटना नाही। जिथे डेव्हलपमेंट येत असेल त्याचं आम्ही स्वागत करायला एक पाऊल आमचा पुढे असणार। त्यामुळे त्याच हेतूने आम्ही सर्व स्तरावर चर्चा करून आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन जनतेमध्ये आमचा शिवसेनेचा या प्रोजेक्टला पाठिंबा दर्शवतोय आणि मी जिल्ह्यातील सर्वच जनतेला आव्हान करतो की येणाऱ्या डेव्हलपमेंटला, मग ते JSWची डेव्हलपमेंट असू द्या किंवा आणखी कुठली रिलायन्सची डेव्हलपमेंट, आणखी कुठलीही कंपनीची डेव्हलपमेंट असू द्या, त्याचं स्वागत करायला पाहिजे आणि स्वागत केलं तरच ती कंपनी जेव्हा डेव्हलपमेंट होईल तेव्हाच आपल्या भूमिपुत्राला तिथे न्याय मिळेल आणि आपल्या हाताला काम मिळेल। यासाठी सर्व जनतेला जिल्ह्यातला मी विनंती करतो की तुम्ही ह्या प्रोजेक्टला आपण सर्व मिळून सपोर्ट करूया। नवा जो प्रकल्प येणार आहे त्या प्रकल्पाला अनेक जण समर्थन करतायत, काही जण विरोध करतायत। नेमका हा प्रकल्प कोणता आहे आणि किती प्रमाणामध्ये रोजगार स्थानिक भूमिपुत्रांना मिळेल असा आकडा आहे? कंपनीला काही लोक विरोध करतात, पण जे आज लोक कंपनीच्या विरोधात आहेत ती लोक याच्या अगोदर कंपनीच्या बाजूने होते। 2 जनसुनावण्या झाल्या, त्यावेळेला त्या दोन्ही जनसुनावणीमध्ये ते लोक कंपनीच्या बाजूने होते, पण आज स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी किंवा कंपनीचे काही संबंध तुमचे बिघडलेत त्यामुळे एक कंपनीच्या विरोधात आहेत ते। आणि रोजगारीचा प्रश्न आहे तर रोजगारीचा प्रश्न हा जिल्ह्याचा तिथले जिल्ह्यातलेच लोकल लोकांना घेतले जाईल असं ठामपणे त्यांच्या मॅनेजमेंटने जिंदाल साहेबांबरोबर त्यांची चर्चा केली आणि त्याप्रमाणे आमच्या वरिष्ठांबरोबर तशी चर्चा झालेली की 80% स्थानिकांना प्राधान्य दिला जाईल। आणि जो हा प्लांट येतोय, हा कोक प्लांट येतोय असं काही विरोधक सांगतात की त्याच्यात प्रदूषण होणार आहे, परंतु तसं ज्या त्याही जो बुकलेट तयार केला आणि प्रत्येक ग्रामपंचायतीच्या 15 किलोमीटरच्या हद्दीमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीत जनसुनावणीच्या अगोदर त्याही ज्या प्रोजेक्ट कसा येणार आहे आणि कुठलं प्रदूषण नसणार हे असं त्याही लेखी स्वरूपात त्याही दिलेलं आहे। आणि तो गॅसवर चालणारा प्रोजेक्ट असेल, तिथे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही असं पूर्णपणे त्याही सांगितलंय। तशी परमिशन त्याही प्रदूषण मंडळाकडनं, गव्हर्नमेंटचं प्रदूषण मंडळ आहे, प्रदूषण होणार आहे की न होणार आहे ते त्याही तसं त्या प्रकारचे हरकत न हरकत त्याही ते प्रदूषण महामंडळ देईलच, पण आज त्यांच्या नजरेतून आणि त्यांच्या बोलण्यातून असं समजतं की कोणत्याही प्रकारचं प्रदूषण या प्रोजेक्टमध्ये नसणार आहे।